हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा न घेता मासिक सभेत घेतला 50% सवलतीचा निर्णय। वासिंद ग्रामपंचायत कडून करदात्यांची व नागरिकांची केली जाते दिशाभूल। ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि कमिटीचे योजना गिळंकृत करण्याचे कारस्थान। गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मात्र दुर्लक्ष। शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात स्पष्ट म्हटले आहे की करांच्या थकबाकीमध्ये 50% सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतीला असेल। यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे। असे असताना देखील वासिंद ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा न बोलवता कमिटीच्या मासिक सभेत सवलतीचा निर्णय घेऊन करदात्यांची व नागरिकांची दिशाभूल केली असल्याचे उघड झाले असून नागरिकांच्या आर्थिक फायद्याची ही योजना दाबून टाकण्याचा प्रयत्न सरपंच राजेंद्र म्हस्कर, उपसरपंच ज्योती राजेंद्र भेरे व कमिटी तसेच ग्रामपंचायत अधिकारी RM सासे करत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे आता तरी ग्रामपंचायतीने तत्काळ विशेष ग्रामसभा बोलावून सदर अभियानाची योग्यरित्या अंमलबजावणी करावी आणि करदात्यांची व नागरिकांची दिशाभूल करणे व योजना गिळंकृत करण्याचे थांबवावे एवढेच। तसेच वासिंद ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील योजनेची पायमल्ली केली जात असल्याचे सरळ दिसून येत आहे। शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री व आढावा सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांनी सर्व साप्ताहिक आणि मासिक बैठकांत घ्यावा। असे असताना गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मात्र दुर्लक्ष असल्याचे वासिंद ग्रामपंचायतीच्या निर्णयावरून समोर आलं आहे। जाणून घेऊयात राज्य शासनाच्या या अभियानाअंतर्गत घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये मिळणार 50% सवलत हा शासन निर्णय नक्की आहे तरी काय? शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे शासन आता गावांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करीत आहे। गाव विकासासाठी अडथळा ठरत असलेल्या कर वसुलीस 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे गावाच्या विकासात चालना मिळणार असून नागरिकांचा आर्थिक फायदा होणार आहे। दरम्यान अनेक ग्रामपंचायतीकडे करांची वसुली प्रलंबित असून 100% कर वसुली होत नसल्याची बाब निदर्शनास आली होती। यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आणि नवीन विकास कामे हाती घेण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींच्या थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीच्या एकरकमी वसुली करता आणि थकबाकीची वसुली केलेली रक्कम विकास प्रक्रियेत सामावून घेतली जाणार आहे। सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी। निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती इत्यादी करांच्या सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एकरकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत देण्यात आली आहे। ही सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी असून औद्योगिक, वाणिज्यिक व इतर मालमत्तांसाठी नाही। सदर सवलत अभियान कालावधीत म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहे। जाणून घेऊया शासन निर्णयात काय म्हटले आहे। राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या
50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील. म्हणजेच सन 2025-26च्या पूर्ण करांची रक्कम दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या करांची एकूण थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेच्या 50% रक्कम. सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी असून औद्योगिक, वाणिज्यिक व इतर मालमत्तांसाठी नाही. सदर सवलत 31 डिसेंबर 2025 पर्यंत या कालावधीत लागू राहील. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकबाकीत वरील प्रमाणे सवलत देण्याचा निर्णय घेण्याची बाब संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक राहील. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायतींची आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ता धारकांना दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकबाकीमध्ये 50% सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतींना असेल. यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे. सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही. सदर शासन निर्णय तात्काळ प्रभावाने अंमलात येईल. तसेच या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री व आढावा सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांनी सर्व साप्ताहिक आणि मासिक बैठकांत घ्यावा. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.